नमस्कार सर्वांना. तर 1 जून ते 21 जून या कालावधीसाठी महा-डी-बी-टी पोर्टल हे बंद आहे. त्याचे कारण असे की महा-आय-टी टीमने महा-डी-बी-टी पोर्टलचे अपडेट करून महा-डी-बी-टी 2.0 पोर्टल लॉन्च केलेले आहे. तर इथून पुढे आपल्याला जे काही आपले महा-डी-बी-टीवरचे लाभाचे योजना आहेत, त्या योजना आपल्याला महा-डी-बी-टी 2.0 या पोर्टलवर दिसणार आहेत आणि आपल्याला अर्ज त्या पोर्टलवर करायचा आहे. तर आपल्याला या महा-डी-बी-टी 2.0 नेमकं काय आहे याचं ओव्हरव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजेच की ही वेबसाईट ॲक्च्युअल कशी सुरू होणार आहे किंवा याचं जो डॅशबोर्ड आहे याचा ओव्हरव्ह्यू याबाबतची छोटीशी माहिती या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत. तर ॲक्च्युअली महा-डी-बी-टी 2.0 पोर्टल हे 21 जून नंतर सुरू होणार आहे. परंतु त्या पोर्टलवर आपल्याला काम करण्यापूर्वी त्या पोर्टलबाबतची सर्व माहिती आपल्याला माहीत झाली पाहिजे. त्यामुळे जे काही बेसिक गोष्टी आहेत या बेसिक गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आणि लाईव्ह डेमो करून दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आपण सुरू करूया. सुरुवातीला आपल्याला गुगलवर जाऊन महा-डी-बी-टी टाकायचे आहे किंवा या महा-डी-बी-टी 2.0चं जे काही नवीन वेबसाईट आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या डॅशबोर्डमध्ये किंवा या व्हिडिओच्या बॉटम साईडला लिंक होताना दिसेल. तर मी गुगलवर टाकून घेतो महा-डी-बी-टी. महा-डी-बी-टी स्टुडंट लॉग इन टाकल्यानंतर त्यातल्या पहिल्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा विंडो ओपन होऊन जाईल. या विंडोमध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की 21 जून 2026 पर्यंत महा-डी-बी-टी पोर्टल बंद आहे आणि इथून पुढे जे काय असेल ते महा-डी-बी-टी 2.0 यावर आपली अर्ज प्रणाली सुरू होणार आहे. तर आपण खाली गो टू महा-डी-बी-टी 2.0 पोर्टलवर क्लिक करूयात. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा ॲक्च्युअल डॅशबोर्ड दिसून येतो. तर आज या व्हिडिओमध्ये आपल्याला या डॅशबोर्डची माहिती जाणून घ्यायची आहे. बेसिक माहिती आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे. तर आपण सुरुवात करूया आपला स्कॉलरशिप विषयापासून. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणजे जे विद्यार्थी 10वी पेक्षा पुढील म्हणजे 11वी किंवा 11वीच्या पुढील शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी यामध्ये स्कॉलरशिप राहणार आहेत. यात 54 योजना आहेत. आता 54 योजना आहेत म्हणजे 54 योजना प्रत्येक डिपार्टमेंट वाईज वेगळ्या राहणार आहे. जेव्हा आपण यावर क्लिक करतो तेव्हा आपल्याला दिसून येईल प्रत्येक डिपार्टमेंटचं नाव आणि त्या डिपार्टमेंटसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या योजना या आपण बघू शकतो. त्यामुळे आपल्याला जी योजना लागू होते त्या योजनेसाठी आपण अर्ज करू शकतो. सध्या अर्ज करावर आपण क्लिक करून बघू शकतो, पण त्यासाठी एक प्रोसेस आहे. त्यासाठी यावेळेस त्यांनी महा-आय-डी डेव्हलप केलेली आहे. याबाबत महा-आय-डी डेव्हलप करण्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवून रजिस्ट्रेशन आणि लॉग इन कसं करायचं आहे यासाठी एक स्पेशल व्हिडिओ मी जेव्हा आपली वेबसाईट चालू होईल तेव्हा बनवला जाईल. त्यानंतर आहे शालेय विद्यार्थी. शालेय विद्यार्थी म्हणजे बिलो 10 स्टँडर्ड म्हणजे 10वीच्या खालील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती म्हणजे इन ब्रॅकेट प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती. त्यासाठी ज्या शिष्यवृत्ती आहेत त्या डिपार्टमेंट वाईज आपल्याला मेन्शन केलेल्या दिसून येतात. त्यामुळे जी लाभ आहे त्यासाठी आपण नाव वगैरे शिष्यवृत्तीचं बघून घेऊ शकतो आणि अर्ज करू शकतो. त्याच्या पुढील गोष्ट आहे ती म्हणजे शेतकरी फार्मरसाठी ज्या काही शासनाने योजना काढलेल्या आहेत. 20 योजना दाखवत आहेत. त्या योजना आपण फार्मर किंवा शेतकरी या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला डिपार्टमेंट वाईज वेगवेगळ्या योजना दिसून येतात. यामध्ये बघू शकतात डिपार्टमेंट वाईज किंवा शेतकऱ्यांसाठी जी काही योजना आहेत ते आपल्याला लिस्टिंग केलेल्या दिसून येतात. लिस्टमध्ये या दिसून येतात. त्यानंतर पुढील टॅब आहे निवृत्ती वेतनधारक म्हणजे ज्यांना काही पेन्शन आहे. पेन्शनच्या जे काही योजना आहेत ते आपल्याला त्या टॅबमध्ये दिसून येतात. जसे की श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना अशा जे काही योजना आहेत त्या योजनेची लिस्टिंग आपल्याला दिसून येते. जे आपल्याला लाभ आहे ते आपण सर्च करून त्याबाबत आपण माहिती घेऊ शकतो. त्यानंतर पुढे येते दिव्यांग. दिव्यांगासाठी प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक जी काही स्कॉलरशिप आहे त्यांना वेगळे बेनिफिट्स असतात. त्याबाबतची शिष्यवृत्ती या टॅबखाली आपल्याला दिसून येतात. आणि ज्या काही शासनाच्या इतर शिष्यवृत्ती महा-डी-बी-टीद्वारे राबवल्या जातात त्या इतरमध्ये येऊन जातात. जसे की परदेशी शिष्यवृत्ती जे काही इतर शिष्यवृत्ती असतील वयोश्री योजना, लेख लाडकी योजना ते आपल्याला या टॅबमध्ये दिसून येतात. तर हे ॲक्च्युअल ओव्हरव्ह्यू असा आहे. यामध्ये टोटल 72 योजना आहेत आणि 12 विभागाद्वारे 72 योजना
राबवल्या जातात. हे ॲक्च्युली पोर्टलचं डॅशबोर्ड आहे, जी की मागच्या पोर्टलपेक्षा व्यवस्थितरित्या डेव्हलप केलेलं आहे. यामध्ये आपण सूचना, शासन निर्णय, मार्गदर्शन तत्त्वे ह्या गोष्टी बघू शकतात. आणि जे काय आपलं मॅन्युअल आहे, जसं की ऑनलाईन अर्ज करताना काय काय आपल्याला भेटलं पाहिजे, हे मॅन्युअल ओपन करत आहे. या मॅन्युअलमध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रोसेस दिसत आहे. जे काय आपल्याला करायचं, समजा काही जे काय प्रॉब्लेम असतील त्याला ॲक्च्युअल सोल्युशन काय आहे हे सुद्धा त्यांनी त्यात मेन्शन केलेलं आहे. पण ही प्रोसेस येते जेव्हा आपलं महाडीबीटी 2.0 ॲक्च्युअली चालू होईल. जेव्हा चालू होईल तेव्हा मी तुम्हाला लाईव्ह डेमोने एक अर्ज भरून दाखवेल, त्याचा महाआयडी क्रिएट करून दाखवेल आणि त्याचा एक स्कॉलरशिपसाठीचा कुठल्याही स्कीमसाठीचा एक अर्ज आपण भरून दाखवूयात, जेणेकरून आपल्याला विद्यार्थ्यांना किंवा इतर जे कोणी स्कॉलरशिपचा फॉर्म भरतील त्यांना अर्ज भरणे सोयीचे होईल. आता इतर काही जनरल गोष्टी बघूया, जसे की आपली लँग्वेज. आता इथं मराठी आहे, आपण इंग्लिशमध्येही बघू शकतो. आता या पोर्टलमध्ये महाआयटीने थोडंसं व्यवस्थित ऑर्गनायझेशन करून दिलेलं आहे. जसे की आपण लँग्वेज चेंज करू शकतो. लँग्वेज नंतर आपल्याला जो कलर चेंज करायचा आहे डॅशबोर्डचा, तो कलर चेंज करू शकतो. समजा एखाद्या विद्यार्थ्यांना फॉन्ट साईज छोटी वाटत आहे, ती मोठी करू शकतो, किंवा मोठी असेल तर त्याला छोटी करू शकतो. या थोड्याशा व्यवस्थित अरेंजमेंट करून दिलेल्या आहेत या पोर्टलमध्ये. आणि ॲक्सेसिबिलिटी टॅबमध्ये आणखीन काही बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसे की टेक्स्टची साईज वाढवणे किंवा टेक्स्टची स्पेसिंगमध्ये बदल करणे, लाईनची हाईट वाढवणे. त्यानंतर समजा आपल्याला फॉन्ट बदलायचा आहे, फॉन्ट फ्रेंडली एखादी साईटमध्ये फॉन्ट बदलून घ्यायचं, किंवा ADHD मोड म्हणजे जिथं आपण कर्सर लिहितो फक्त तेवढी एक लाईन किंवा एक पट्टी आपल्याला व्हिज्युअलाइज होऊन जाते. त्यानंतर सॅच्युरेशन आपण बदलू शकतो, सॅच्युरेशन, किंवा आपण लाईट किंवा डार्क मोड हा घेऊ शकतो. अशा छोट्याशा गोष्टी त्यांनी या पोर्टलमध्ये कव्हर केल्या आहेत. इन्व्हर्ट कलर घेऊ शकतो, किंवा लिंक जे आहेत त्यांना हायलाईट करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी टेक्स्ट आहे, त्या टेक्स्टवर आपण क्लिक करतो, त्या टेक्स्टवर नुसतं आपण ॲरो जरी नेला तरी तो ॲरो नेल्या सिस्टीम ती टेक्स्ट वाचून दाखवेल आपल्याला, म्हणजे स्पीच करून दाखवेल. कर्सर आपण डेव्हलप करू शकतो, एखादा मोठा कर्सर डेव्हलप करू शकतो या पोर्टल पुरता. ॲनिमेशन थांबवू शकतो, म्हणजे वरी जे आपली नोटिफिकेशन आहे ते आपण नोटिफिकेशन्स थांबवू शकतो, किंवा जे इमेजेस आहेत ते इमेजेस आपण बाजूला करू शकतो, गायब करू शकतो. या बारीक सारीक गोष्टी या पोर्टलमध्ये आपल्याला दिसून येतात. तर ॲक्च्युली हा डॅशबोर्ड व्यवस्थितरित्या ऑर्गनाईज करून दिलेला आहे माहितीने. आता सर्वात महत्त्वाचा विषय येतो म्हणजे लॉग इनमध्ये 3 टॅब आहेत. एक सिटीजन लॉग इन, दुसरं डिपार्टमेंट लॉग इन आणि तिसरं लॉग इन विथ महाआयडी. आता महाआयडी हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. ॲक्च्युली महाआयडी म्हणजे आपल्याला जसा आधार क्रमांक अलॉट केलेला आहे तसं इथून पुढे एखाद्या व्यक्तीला जेव्हा महाआयडी क्रिएट होईल, एखाद्या व्यक्तीला जर शासनाची कुठली योजना लाभ घेतलेला असेल त्याचा पूर्ण रेकॉर्ड त्याच्या महाआयडी क्रमांकाला दिसून येईल. म्हणजे जी काही तुम्हाला शासनाची योजना घ्यायची आहे ती त्या महाआयडीला लिंक होऊन जाईल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जर महाआयडी नंबर जर टाकला तर त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या व्यक्तीने कोणत्या शासनाच्या योजना लाभ घेतला आहे त्याचं रेकॉर्ड हे शासनाच्या लॉग इनला जतन करून ठेवलं जाईल. ह्यासाठी महाआयडी आहे. ते महाआयडी कसं जनरेट करायचं याबाबत आपण सेपरेट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन हे दोन्हीचं सेपरेट एक लाईव्ह डेमोसह व्हिडिओ बनवून घेऊयात, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. आता लॉग इन करताना महाडीबीटीला लॉग इन करताना 2 पर्याय आहेत, एक महाआयडीनं आणि दुसरं विदाऊट महाआयडी. विदाऊट महाआयडी म्हणजे आधार क्रमांकाद्वारे आपण लॉग इन करू शकतो. हे सगळं आपण लाईव्ह डेमो आपण पुढच्या त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवून घेऊया, जेणेकरून या लाईव्ह डेमोमध्ये आपल्याला सगळ्या बाबी लक्षात येतील. एक गोष्ट लक्षात घ्या, महाडीबीटीला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे आधार नंबर आणि आधार नंबरला लिंक असलेला मोबाईल नंबर. या 2 गोष्टी जर आपल्याजवळ असतील तर आपल्याला महाडीबीटी 2.0चा अर्ज भरण्यासाठी काहीही अडचण येणार नाही. याबाबत आपण एक स्पेशल सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह दाखवलं जाईल की ॲक्च्युली रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि महाआयडी क्रिएट करून अर्ज कसा भरायचा, याबाबत परिपूर्ण एक व्हिडिओ सेपरेट बनवला जाईल. या डॅशबोर्डच्या किंवा या पोर्टलच्या बॉटम साईडला आपल्याला हेल्पलाईन नंबर दिसून येतात. या हेल्पलाईन नंबरवरून आपण जे काही आपली महाडीबीटीसाठी तक्रार आहे, महाडीबीटीबाबत जी काही तक्रार आहे त्याबाबत आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्याबाबत बोलू शकतो.
तर हा ॲक्च्युली ओव्हरव्ह्यू होता आपला महाडीबीटी पोर्टलचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.